नमस्कार मंडळी. कॅनवा व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की एआयचा वापर करून आपण कॅनवामध्ये कसे डिझाईन्स क्रिएट करू शकता आणि आपल्याला एक ॲडव्हर्टायझिंग क्रिएटिव्ह बनवायचं आहे, जे की एक सनस्क्रीन ब्रँड आहे. हे आपण आज एक्झाम्पल घेणार आहोत. तर आपण त्यासाठी कॅनवाचा एआयचा वापर करून एक छान असं क्रिएटिव्ह बनवून त्याला एडिट्स आणि कॉल टू ॲक्शन आणि बाकीचं काही डिस्क्रिप्शन्स आहे त्या क्रिएटिव्हजवरती ते टाकणार आहोत. तर चला तर मग पाहूया. प्रथमतः मी कॅनवा एआय सिलेक्ट केलेला आहे आणि इथं मी आता प्रॉम्प्ट लिहितोय की क्रिएट अ सनस्क्रीन बॉटल ऑन अ सी शोर अँड वॉटर स्प्लॅशेस अराउंड इट. लेट्स सी की कॅनवा आपल्याला कोणकोणत्या स्टाईलमध्ये इमेजेस क्रिएट करून देतं. शक्यतो मला व्हर्टिकल स्टाईल हवी आहे. लेट्स से मी हीच साईज सिलेक्ट करतोय आणि पुन्हा तोच प्रॉम्प्ट टाकतोय. ओके, आता इथं ब्रँड नेम आलेला नाहीये. सो आपण त्यांना ब्रँड नेमचा पण एक कमांड देऊया. use brand name as a sunshine and 9:16. ओके, लेट्स से मी ही एक इमेज घेतोय. ॲज अ सनस्क्रीन प्रोडक्ट म्हणून आणि आता आपण जाणार आहोत रील्सवरती. लेट्स से एक ब्लँक कॅनव्हास पेज आहे. आपण पहिल्यांदा क्रिएट झालेल्या इमेजेस अपलोड करून घेऊयात. सो मी ही एक बॉटल घेतलेली आहे आणि याच बॉटलला आता आपण कॉल टू ॲक्शन आणि बाकीच्या काही डिटेल्स आहेत त्या टाकणार आहोत. सनस्क्रीन फॉर ऑल हा आपला कॉल टू ॲक्शन नसून एक डिस्क्रिप्शन आहे, जे की कस्टमर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण लिहित आहोत. ब्लॅक इज गुड. उठूनही दिसतंय. यामध्ये आपण यांना इफेक्ट्स देऊयात. सो दॅट एक डिझाईनला एक वेगळाच लुक येईल. आता आपण एक कॉल टू ॲक्शन बटन देऊयात. बाय नाव बटन द्यायचं आहे मला किंवा शॉप नाव बटन देऊ. हे बटन आपल्या ब्रँडच्या ह्याला मॅच होते. तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथून चेंज करू शकता. लेट्स से मला हे कलर इथे इन्क्लूड करायचं आहे. खूपच ब्राईट झालंय. सो आणि थोडी विजिबिलिटी कमी असल्यामुळे मी त्याला आहे तसंच ठेवतोय. आता इथे तुम्ही एक काम करू शकता. इथे तुमच्या प्रोडक्ट पेजची जी लिंक आहे, लेट्स से हे तुमचं प्रोडक्ट पेज आहे, तर हे प्रोडक्ट पेज तुम्ही इथं त्याची लिंक कॉपी करू शकता, जेणेकरून तुमचे जे कस्टमर्स आहेत ते या प्रोडक्ट पेजवरती किंवा तुमच्या वेबसाईटवरती डायरेक्टली रिडायरेक्ट होतील. सो तुम्ही हे पाहू शकता की कॅनवाच्या एआयच्या मदतीनं आपण किती झकासपणे हे क्रिएटिव्ह जनरेट करू शकतो. यामध्ये तुम्ही अजून काही कॉन्टेक्स्ट ॲड करू शकता किंवा अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्स तुम्ही जनरेट करू शकता. सो आज आपण पाहिलं की कसा एआय हा आपल्या डिझाईन्सला एक चांगलं स्वरूप देत आहे आणि आपलं कामही सोपं करत आहे. तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून प्रॉम्प्ट व्यवस्थित लिहिणं
हे आपलं ध्येय असावं, असं मी तर म्हणेल. सो मी जस्ट एक एक्झाम्पल किंवा एक प्रॅक्टिस म्हणून पुन्हा एखाद्या दुसऱ्या क्रिएटिव्हजला काही नवीन लूक देता येतोय का पाहतोय. आपण इथे जसं फिल्टर्स वापरतो तसे इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आहेत. डिपेंडिंग अपॉन द कॉन्टेक्स्ट मी हा फिल्टर यूज करतो इथं. त्याची इंटेन्सिटी थोडीशी कमी ठेवतोय. त्यानंतर पुन्हा एडिटमध्ये जाऊन ड्यू टोन सिलेक्ट करतोय, पण ड्यू टोन इतका ब्लॅक अँड व्हाईट शॅडोमध्ये इतका ग्लो देत नाहीये, सो कॅन्सल करतोय. त्यानंतर शॅडो पाहिजे आहे मला. असे ड्रॉप शॅडो एंटायर क्रिएटिव्ह वरती येईल. इथं ब्लर अमाऊंट तुम्ही चेंज करू शकता. तुमच्या क्रिएटिव्हचं रोटेशन तुम्ही पाहिजे तसं हे करू शकता. आणि एक इंटेन्सिटी कमी करू शकता जर तुम्हाला खूप इंटेन्स लुक वाटत असेल तर. सो हे असं क्रिएटिव्ह जनरेट झालेलं आहे. या जास्ती मला अट्रॅक्टिव्ह वाटतंय. यामध्ये तुम्ही अजून काही करण्याची गरज तशी नाही आहे. सो AI मधून ज्या इमेजेस जनरेट झालेल्या आहेत त्यांना तुम्ही अशाच प्रकारे ट्यून इन करायचं आहे तुमचे जसे प्रोडक्टचे रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने, जेणेकरून तुम्हाला एक फायनल इमेज जी आहे ती एक वेगळ्याच प्रकारच्या काय म्हणतो मी त्याला वेगळ्याच प्रकारच्या लेवलवरती प्रो लेवलवरती टच मिळेल. ओके, सो दिस इज इट. जास्ती काही चेंजेस नाही आहेत, सो आय एम कॅन्सलिंग दिस ऑल्सो. आपलं जे होतं हेच बेस्ट आहे ऑप्शन. आपण याला पुन्हा एकदा रिकलराइज पण करू शकतो एंटायरली आपल्या मूड अँड कॉन्टेक्स्टवरती. सो अशा प्रकारे मी 2 क्रिएटिव्स तुम्हाला दाखवले. हे एक सनशाईन प्रोडक्टचं आणि हे सनस्क्रीन फॉर ऑल. या अशा प्रकारे कॅनवाच्या AIच्या मदतीनं तुम्ही क्रिएटिव्सपर्यंत एक रफली घेऊन त्यांना एडिट करू शकता. त्यांची बॅकग्राऊंड चेंज करू शकता. त्यांच्यावरती टेक्स्ट वेगवेगळे ट्राय आउट करू शकता. इफेक्ट्स वेगवेगळे ट्राय आउट करू शकता. त्यांना शॅडो देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्ही हे टूल जास्तीत जास्तपणे एक्सप्लोर कराल आणि कॅनवा AIच्या मदतीनं एक चांगलं क्रिएटिव्ह तुम्ही जनरेट करू शकता तुमच्या क्लायंटसाठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. डिजिटल ऋषी या चॅनलला पुन्हा एकदा तुम्ही लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या कमेंट्सच्या माध्यमातून मला कळवा. आपण त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत ही व्हिडिओ एडिटिंग सिरीज शेअर करा. धन्यवाद.